नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या कोअर कमिटीची आज रात्री वर्षा निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या बैठकीत विधान परिषदेची उमेदवारी कोणाला द्यायची याबाबत खलबतं होण्याची शक्यता आहे। या बैठकीतील चर्चेनंतर काही नावांचा प्रस्ताव भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांकडे पाठवला जाऊ शकतो। त्यामुळे आता यात नेमकी कोणाची वर्णी लागणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे। राज्यातील विधान परिषदेतील 10 पैकी 6 जागा भाजपाच्या वाट्याला येणार आहेत। त्यामुळे या जागेवर आपल्याला संधी मिळावी यासाठी अनेक दिग्गजांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे। मात्र भाजपाचा आतापर्यंतचा इतिहास बघता ते उमेदवारी देताना काही धक्कातंत्राचा देखील वापर करू शकतात। एकीकडे विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांचे नाव जवळपास फिक्स झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे आता इतर 5 जागांवर उमेदवारी देताना भाजपाकडून मागील काही निवडणुकांमधून आलेला अनुभव तसंच जातीय आणि प्रादेशिक समतोलाचा विचार होऊ शकतो असं सांगितलं जात आहे। दरम्यान भाजपामधील इच्छुकांनी विधान परिषदेसाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे। या निमित्ताने मुख्यमंत्र्यांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत। तर दुसरीकडे भाजपाच्या गोटात सध्या प्रज्ञा सातव, रणजितसिंह निंबाळकर, राम सातपुते, माधवी नाईक, राजेश पांडे, संजय केनेकर, अर्चना पाटील, चाकूरकर, दादाराव केचे, संजय भेंडे, संदीप जोशी, दयाशंकर तिवारी आणि संजय काका पाटील यांच्या नावाची चर्चा असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे आता या 12 जागांपैकी नेमकं कोणाच्या गळात विधान परिषदेची उमेदवारी पडणार हे आजच्या बैठकीत ठरण्याची शक्यता आहे। तर विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे। 12 मे रोजी सायंकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल। तर 12 मे रोजीच या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।